तर आमचे अंपायर्स थोडेसे नक्कीच तर निलेश दादांना निलेश भोईर यांना सांगतो की आपण पंचांची भूमिका पार पाडायची. तृतांग पावसकर आणि निलेश भोईर हे पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. निलेश भोईर पंच म्हणून ताबा घ्यावा आपण. तर मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी टीम GS11 या संघाकडून नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय तर म्हणजे प्रशांत मार्को आणि स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय सुमित साळवी. अश्लील क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू आणि गोलंदाजी मार्क वरती महेश सावंत. पहिलाच बॉल बॅटचा फेस ओपन केला गॅप शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक. माफ करा 3च बॉल झालेत. हो यावेळेस कॉपी बुक स्टाईल मध्ये मोठा फटका सुमित साळवीच्या बॅट मध्ये येतोय. पॉवरफुल एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत असताना षटकार आणि या षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 12. 12 धावा. हा बॉल अप्रतिम राहिला. येतोय डॉट. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. अंतिमच्या चेंडूवरती मात्र कशा पद्धतीने मोठा फटका येईल ते नक्कीच आपल्याला पाहावं लागेल. आणि त्याचप्रमाणे ऐरोली प्रीमियर लीग 2025 मध्ये किरणदादा म्हात्रे नक्कीच त्यांचं देखील आगमन झाले. खूप खूप आभार. वेलकम सर. आपलं देखील सरचे स्वागत. हो यावेळेस मात्र स्टेट डाऊन द ग्राउंड अगदी समोर व्ही शेप मध्ये सरळ बॅटने सुमित साळवीच्या बॅट मध्ये येतोय शेवटच्या बॉल वरती हा षटकार. आणि या षटकाने मात्र नक्कीच पहिल्या षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 ऑन स्कोरबोर्ड विदाउट लॉस. अप्रतिम फटका. पहिले षटक महत्वाचं राहिलं होतं परंतु पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावांचा पाऊस पडलाय. 17 धावा आलेत.
माफ करा, अगदीच 18 धावा झाल्यात. पहिले षटक अगदीच महागडे पडले, म्हणजे 18 धावा आलेत. आज आपण पाहिलं तर किरणदादा म्हात्रे प्रामुख्याने उपस्थित राहिलेत. आज त्यांची देखील वाणी आपण ऐकणार आहोत पुढच्या मॅच मध्ये या स्पर्धेच्या वतीने. गोलंदाजी मार्ग प्रती आलाय गणेश कानडे आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडला बॅट्समन प्रशांत मार्को आपल्याला पाहायला मिळतील. अगदीच आपण पाहिलं तर वय वर्ष 40+ आणि फिटनेस जर आपण पाहिलं तर अप्रतिम आहे. आणि गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळतात. वय वर्ष 50 देखील क्रॉस केले त्यांनी. आणि आज असं म्हटलं जातं एज इज जस्ट नंबर. तुमच्या नेतृत्वासाठी वय नाही, क्षमता आणि सामर्थ्य असायला हवं. ते आहे देखील या खेळाडूंकडे. यावेळेस थ्रो येईल तत्पूर्वी मिळेल ते म्हणजे लेग बाईच्या स्वरूपात सिंगलने टीमचं टोटल 19 धावा. चांगली स्पर्धा, चांगल्या मॅचेस, चांगले खेळाडू, चांगले संघ मालक. आज चांगला एक्सपिरियन्स या क्रिकेटच्या पटलावरती संपूर्ण खेळाडू आपला वापरत असताना पाहायला मिळत आहेत. आज अनेक संघ मालकांनी मात्र अनेक खेळाडूंची निवड केली आणि एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला या स्पर्धेच्या वतीने. नक्कीच कौतुक करावं लागेल आयोजक कमिटीचं. यावेळेस मात्र फुल टॉस घेतली, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट झालं नाही, एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 20 ऑन स्कोरबोर्ड, 20 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजून या षटकात जर आपण पाहिलं तर शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि मोठे फटके नक्कीच कुठे ना कुठे येणं थांबलंय. यावेळेस काय घडेल, येतोय हा डॉट. विकेट किपरच्या भूमिकेत जर आपण पाहिलं तर प्रथमेश शिंदे. एक छोटा पॉकेट आणि बडा धमाका. पहिल्या मॅच मध्ये मात्र धुवाधार बॅटिंग परफॉर्मन्स, अगदीच षटकार चौकार याच बोली भाषेमध्ये सामन्याचं संपूर्ण चित्र हलवलं होतं. परंतु आता विकेट किपरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात आणि इतक्या अवघड परिस्थितीमध्ये आणि वेगवान गोलंदाजांच्या विरोधात इतक्या अवघड परिस्थितीमध्ये विकेट किपर करणं अगदीच महत्त्वाचं आहे. आणि नक्कीच ती स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात प्रथमेश शिंदे. यावेळेस स्विंग इन मिस, अगदीच टप्पा पडल्यानंतर हलकसं चेंडूने वळण घेतलं, डॉट आलाय. म्हणजे या षटकामध्ये जवळजवळ पाहिले तर पहिल्या 4 चेंडूवरती फक्त आणि फक्त 2च धावा खर्च झालेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. हे 2 चेंडू खरं तर महत्वाचे ते म्हणजे गोलंदाजासाठी, परंतु बॅट्समनला तितका प्रयत्न करायचा आहे. मोठा फटका कशा पद्धतीने येईल. यावेळेस गॅप आहे, क्षेत्ररक्षक दैनात आहे, थोडीशे फंबल करतात. 1 धावसंख्येसाठी कॉल, थ्रो येईल तत्पूर्वी मात्र दुसरी धाव. बॅकअप चांगलं राहिलं, 2 धावा कंप्लीट होत आहेत. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती. अंतिमचा 1 चेंडू अजून शिल्लक. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेचणं हे खूप गरजेचं आहे. जर सुमित साळवीकडे स्ट्राईक असती तर डेफिनेटली तो कारनामा आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु प्रशांत मार्गो यांनी क्रिकेटच्या पटलावरती घेतलेला अनुभव आता वापरावा लागेलच आणि वापरला देखील आहे. मोठा फटका, लांबी भरपूर आहे परंतु डिस्टन्स कव्हर करता येत नाहीये. विकेट आल्या. पहिला धक्का टीम आपण पाहिले तर GS11 या संघाला मिळत असताना प्रशांत मार्कोच्या माध्यमातून बॅट्समन बॅक टू द डगआउट.
चला GS11 टीम कॅप्टन आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा, कारण की प्रत्येक खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे विनंती करेन. GS11 विजू दादा विनंती करतो, आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. विजू दादा. सचिन आहे नॉन स्ट्रायकर एंडला. गोलंदाजी मार्क वरती कुणाल. हो यावेळी शॉटम जॅक केला, फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक महेश कुठलीच चुकी करत नाहीये. बॅक टू बॅक 2 झेल कॅरी करत असताना जे महत्वाचे 2 खेळाडू होते जे सलामीला आले होते ते मात्र डगआउटच्या दिशेने परतत असताना आपल्याला पाहायला मिळतात. महेश आता तर आपण पाहिले तर जशी तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली त्याचा सुमित साळवी पहिल्या चेंडूवरती बाद. टीमचं टोटल जागेवरती थांबतोय 22 या आकड्यावरती. कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिले तर प्रभावित केलं गोलंदाजाने, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच दुसऱ्या षटकातील गोलंदाजाने देखील प्रभावित केलं. आणि तिसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर कुणाल कौतुक करावं लागेल त्याचं देखील. लीग स्टेज वरती स्पर्धा खेळवली जाते. ऐरोली प्रीमियर लीग 2025. आतापर्यंत 22 धावा. न्यू बॅट्समन एंटर झाले. स्वतः टीम कॅप्टन, स्वतः टीमचा महत्वाचा खेळाडू संघनायक अर्थातच विजय शर्मा. यावेळेचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अगदीच दूर राहिले. गॅप मोठा आहे. गॅपला क्लिअर करत असताना बॉल चाललाय 1 बाउन्स पंप लाईनच्या पलीकडे आल्या येतोय विजूच्या बॅटमधून चौकार. 4 धावा. टीमची धावसंख्या 26. 2 चेंडू अखेरीस 26 धावा. शुभम माझी यंग टॅलेंट, चमचमता सितारा आहे. गोलंदाजी मार्क वरती कुणाल. हे दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये टीम रायझिंग स्टार मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळेच दोन्ही खेळाडूंना एकमेकांचे धागेदोरे हे मात्र माहीत आहे. विजूला कसं थांबवायचं आणि कुणालवरती कशा पद्धतीने प्रहार करायचं हे कुणालला देखील विजूला देखील माहीत आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर कुणाल अगदीच आपलं वेगळं अस्त्र हे वापरू शकतो आणि त्या प्रयत्नात सध्याच्या घडीला ते आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस फिंगर स्क्रोल केले, गती थोडीशी कमी केली, सन्मान देण्यास भाग पाडलं. पायातल्या चेंडूला मात्र अगदीच बाहेर पाठवलं. बॉल चला डिक्लेअर झोन मध्ये 1 या धावसंख्येसाठी ज्या ठिकाणी मिळणार आहे ती म्हणजे 1 आणि टीमचं टोटल 27 या आकड्यावरती शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. शेवटच्या 2 चेंडूवरती जर हात खुले करण्याची संधी मिळाली तर डेफिनेटली टीमचं टोटल GS11 या संघाचं पुढे जाऊ शकतं. परंतु गोलंदाज कशा पद्धतीने प्रयत्न करेल थांबवण्याचा ते पाहावं लागणार आहे. यावेळेस फिंगर स्क्रोल केले, अगदीच नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो येईल तत्पूर्वी काय घडतंय. थ्रो कुठे ना कुठेतरी मात्र अगदीच उशिरा आला. वाईट थ्रो, परंतु वेगाने कंप्लीट केलेली ते सिंगल. GS11 या संघाच्या टोटल मध्ये ऍड होते. टीमचं टोटल 28. शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू. स्ट्रायकर एंडला बॅट्समन सचिन पवार. शेवटचा बॉल आहे, जसं नावातच पवार त्याचा पॉवरफुल हिट मारावा लागेल. आणि अंतिमचा बॉल फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरती महेश सावंत. कॉल नाही राहणार आहे, थांबवलंय नॉन स्ट्रायकर एंडच्या बॅट्समनने. अर्थात षटकाची होते समाप्ती. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती. शेवटचे 12 चेंडू या इनिंग मधील या पहिल्या सत्रातील आपल्याला अजूनही पडणं शिल्लक आहे, ते नक्कीच आपण पाहणार आहोत. शेवटचे 2 षटक हे महत्वाचे आहेत आणि या 2 षटकामध्ये देखील धावांचा पाऊस पडू शकतो. आज पावसाने देखील कुठे ना कुठेतरी आज अस्ताला गेला. आज पावसाने देखील कुठे ना कुठेतरी मात्र या स्पर्धेला उपस्थिती आपली दाखवली नाहीये, परंतु संध्याकाळचं सत्र जसं नक्कीच येईल तसा पावसाचं देखील आगमन होईल. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम आहे.
त्यामुळे या पावसाळी क्रिकेटमध्ये पावसाची जर अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली तर कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच ती स्पर्धा अगदीच मजेशीर आपल्याला पाहायला मिळणार नाही. कारण की जर आपण पाहिलं तर गोलंदाज व्हावी ठरतात, कधी फलंदाजाला संधी मिळते मोठे फटके खेचण्यासाठी. यावेळेस या स्पर्धेतील पहिला आणि आता जर आपण पाहिलं तर 2 धावा या स्पर्धेतील पहिला ओव्हरस्टेपच्या स्वरूपात येणारा नो आपल्याला पाहायला मिळते टीम जन औषधी याच्या माध्यमातून. तब्बल 3 धावा मिळतात. बत्तीस झालेत. अंपायर फ्री हिट असणार आहे. फ्री हिट आहे, नो बॉल आहे, त्यामुळे फ्री हिट असणारच. फ्री हिट आहे, फ्री हिट ही फेअर डिलिव्हरी आहे. यावेळेस फ्लिक केल्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉट मिडॉनला आपल्याला पाहायला मिळाले, त्यावरती एक मिळाली ती म्हणजे सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन 33 या आकड्यावरती 33. यावेळेस फटका फसला, गॅप आहे, गॅप मधून मात्र चेंडू निघून जाईल अगदी दन 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 करीत 1 बाउन्स पॉइंट यांच्या पलीकडे 4 या धावसंख्येसाठी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 37 या आकड्यावरती. षटकाची सुरुवात झाली ती म्हणजे अवांतर धावसंख्येने, परंतु जर आपण पाहिलं तर अजून या षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 37 धावा. यावेळेस कही पे निगाह कही पे निशाणा. बॅट्समनलाच कळालं नाही की हा बॉल कशा पद्धतीने आलाय. थोडस शांत ठेवलंय बॅट्समनला. विजू शर्मा सुद्धा टीमचा कॅप्टन आहे. टीमची धावसंख्या 37 धावा. अजून या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस फटका फसला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड, परंतु अगदीच थोडीशी घाई केली, घाईचं रूपांतर आणि चूक केली, चुकीचं रूपांतर 4 या धावसंख्येमध्ये. घाई भरपूर झाली. एक नक्कीच थोडंसं स्टेबल राहायला हवं होतं. जर जागेवरती थांबलं असतं तर नक्कीच चेंडूला अडवता आलं असतं, तर चूक केली आणि त्याचं रूपांतर 4 या धावसंख्येमध्ये. टीमची धावसंख्या 41. शेवटचे जर आपण पाहिलं तर जवळजवळ 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अंतिमचे 2 बॉल 41 धावा. हो यावेळेस मात्र उंची भरपूर आहे, डिस्टन्स देखील तितकंच ठेवलं आणि बॉलला पाठवलं विजूच्या बॅटमधनं. षटकार 6 या धावसंख्येसाठी. अप्रतिम फटका. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 47 या आकड्यावरती. अजूनही अंतिमचा बॉल शिल्लक आहे या षटकातील आणि संघ मालकावरती मात्र प्रहार केला, हल्ला बोल अटॅक केलाय. अटॅकिंग पोझिशन मध्ये आलेत. विजू शर्मा कॅप्टन आहे. गोलंदाजी मारू करते दिनेश. यावेळेस आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडीशी फंबल करतात. एकच धाव आणि आता मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे विजूच्या माध्यमातून. षटकाची होते समाप्ती, म्हणजे पहिल्या 4 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 गडी बाद 48 या आकड्यावरती. 48 धावा.
चला बॅक टू क्रिकेट. आपण क्रिकेटकडे वळणार आहोत. यावेळेस चेंडूला गॅप मधून बाहेर पाठवायचं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शेवटच्या मुवमेंटला आता उचली घेत आहे. चला गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा ही विनंती आहे. यावेळेस दुसरा चेंडू फेस करत असताना एक धावसंख्येसाठी कॉल आणि सहजरित्या दुसरी धाव थ्रो येईल तोपर्यंत कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 51 धावा. 51 51 धावा. संतोष आहे. आज मोहन पवार यांच्या चेहऱ्यावरती हास्य आपल्याला खूप पाहायला मिळते. कारण की दोन मोठमोठे झेल म्हणजे रेसमध्ये असतील बेस्ट फिल्डरच्या अवॉर्डमध्ये. मोहन पवार होम ग्राउंड आहे आणि चेंडू बाहेर मैदानाबाहेर गेलेले चेंडू प्रत्येक आतमध्ये आणण्याचं काम त्यांचं आहे. हो यावेळेस मात्र उचली घेऊन मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु महेश सावंत या खेळाडूकडून फिल्डिंग करत असताना चांगले एफर्ट्स आणि गोलंदाजी करत असताना देखील अप्रतिम एफर्ट्स देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट्स होते पतन. गडी बाद होते टीम GS11 या संघाचा जवळजवळ तिसरा. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेरीस 51. बॅट्समन एकनाथ. यावेळेस चांगला फटका. गॅप मधून चेंडूला मात्र बाहेर पाठवायचं होतं. तितक्याच वेगाने दुसरी धाव कंप्लीट होते. चांगले रन बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या 53. 53. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक. अंतिमचे 2 चेंडू. माफ करा 1 बॉल शिल्लक आहे. हो यावेळेस अंतिमच्या बॉलवरती वेगवान चेंडू आणि वेगाने यष्ट उद्ध्वस्त करत असताना संतोष शेवटच्या बॉलवरती विकेट संपादित करतात आणि षटकाची होते समाप्ती. म्हणजे पहिल्या सत्राचा खेळ देखील या ठिकाणी संपन्न झाला. टीमचं टोटल GS11 या संघाचं 53 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय आणि 54 धावसंख्येचं टार्गेट ठेवले टीम जन औषधी या संघासमोर. तर कुठे जाऊ नका. इनिंग ब्रेक्स नंतर आपण पुन्हा एकदा भेटूया. तर आपण इनिंग ब्रेक्स मध्ये वळूया टॉसकडे, ज्या ठिकाणी इंडियन लॉजिस्टिक्स आणि DK टायटन्स या दोन्ही संघाच्या दरम्यान आपण करणार आहोत टॉस. DK टायटन्स आणि इंडियन लॉजिस्टिक्स या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती करेन की आपण त्वरित आपली उपस्थिती दर्शवा. आपण इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस घेणार आहोत. धन्यवाद.
नाही आमच्यापर्यंत कळवा हीच विनंती असेल. हे डिसिजन तुम्ही पेंडिंग जास्त वेळ ठेवू नका, कारण की इनिंग संपण्याच्या आधी तुमचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा हीच विनंती. धन्यवाद. चला विनंती करेन जास्त टीम मीटिंग नका घेऊ, लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्या. ठीक घड्याळामध्ये 1:10 झालेत आणि जेवणाचे आमचे काउंटर्स देखील ओपन झालेत. उत्तम असं आयोजन. त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर संपूर्ण आयोजक कमिटीचे खूप खूप आभार व्यक्त करावे लागेल. आज ऐरोली प्रीमियर लीग 2025 पावसाळी रबल बॉल क्रिकेटची ही स्पर्धा आणि या संपूर्ण आयोजक कमिटीचं नक्कीच आभार मानणं खूप गरजेचं आहे, कारण की अमोल वाघमारे असतील, आमचे सन्माननीय रमण अंकल असतील, त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आज एकंदरीत आपण आणि आज एकंदरीत आपण पाहिले तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती जर आपण पाहिलं तर व्यावसायिक खुल्या गटातील सगळ्यात मोठे मोठे संघ आणि त्याच्या मोठमोठ्या सामन्यांमध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांच्या संघाची उत्तमरित्या बांधणी असते आणि 40+ चे दर्जेदार खेळाडू देखील आहेत या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. ट्रायडन नवी मुंबई या संघाचे संघ मालक सन्माननीय सुरेशजी राणा अंकल ते देखील उपस्थित आहेत, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. त्याचप्रमाणे सचिनजी भुजबळ त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करणार आहोत. त्याचप्रमाणे सन्माननीय दिनेशजी भागनानी ज्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय ते म्हणजे टीम जन औषधी. त्याचप्रमाणे सन्मान्य विजय मिश्रा, त्याचप्रमाणे सन्मान्य संदेश साळवी, त्याचप्रमाणे सन्मान्य कैलाश जगताप दादा त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. त्यांचे संपूर्ण सहकारी जर आपण पाहिलं तर नक्कीच खूप खूप आभार व्यक्त करावे लागेल. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये खास करून ज्यांची महत्त्वाची भूमिका आणि ज्यांचं महत्त्वाचं सहकार्य लाभलं याच ऐरोली परिसरातील नवी मुंबईमधील संपर्क प्रमुख माझे नगरसेवक ते सन्माननीय मनोजी कृष्णा मडवी साहेब त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करणार आहोत. त्याचप्रमाणे सन्माननीय सुरेशजी अंकल त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सन्माननीय बंडू केनी साहेब, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सन्माननीय मारुती कवलदार साहेब त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने हे संपूर्ण दानशूर असे व्यक्तिमत्व आज कायमस्वरूपी संपूर्ण ऐरोली प्रीमियर लीग कोर कमिटीच्या मागे खंबीरपणाने उभे आहेत आणि आज ही यशस्वीरित्या स्पर्धा तुमच्या समोर संपन्न होत असताना पाहायला मिळेल. 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एक या धावसंख्येने टीमचं खातं टीम जान औषधी या संघाचं ओपन होत असताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्ग सुमित साळवी. ओहो यावेळी सन्मान दिला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र अगदीच ऑफस्टिकला मारा वारंवार करत असताना सुमित साळवी. पूर्वार्धाचं क्रिकेट किरंदाज जर आपण पाहिलं तर सुमित साळवी अगदीच नामांकित खेळाडू म्हणून ज्याची भूमिका आपण पाहिली. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये देखील त्याने अगदी वर्चस्व गाजवलं. टीम नवसाथी दिवा या संघाचं नेतृत्व गेली कित्येक वर्ष त्याने केलं, परंतु आता 40+ क्रिकेट खेळण्यासाठी दाखल झालाय. कौतुक करावं लागेल सुमित साळवीचं. यावेळेस फुल टॉस आहे, पॅडल स्वीप ऑन साइडला. तुझा एक चेंडू आहे तर माझा हा मोठा षटकार आहे आणि प्रथमेश शिंदेच्या बॅटमध्ये येतोय हा मोठा धमाका. 6 या धावसंख्येसाठी षटकार आणि या षटकाराने टीमची धावसंख्या पुढे मुसंडी मारते. तब्बल 7 या आकड्यावरती. 7 ऑन स्कोरबोर्ड. 7 धावा. अप्रतिम बॅटिंग. कौतुक करावं लागेल. छोटा पॉकेट बडा धमाका. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस आहे. फटका फसला. क्षेत्ररक्षक दैनाथ त्याच्या जवळून बॉल 1 बाउन्स क्रॉस करेल
बाउंड्री लाईन 4 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते म्हणजे 11 या आकड्यावरती. 11 ऑन स्कोरबोर्ड. 11 धावा. अप्रतिम फटका. प्रथमेश शिंदेचं जर कौतुक करायचं झालं तर टीम दिविजन 11 ऐरोली या संघाचं नेतृत्व करतात आणि आज जर आपण पाहिलं तर व्यावसायिकरित्या जर आपण पाहिलं तर क्रिकेट अप्रतिमरित्या खेळलं आणि आज आपण पाहतोय ते म्हणजे फुटबॉल जो महाराष्ट्रातील अगदीच अग्रगण्य नामांकित असलेला खेळ आहे तो म्हणजे फुटबॉल. त्याचे प्रशिक्षक देखील आहेत. नक्कीच त्यांचं कौतुक करावं लागेल. आज क्रिकेट खेळत असताना फुटबॉल देखील खेळतात आणि ते त्या प्रकारचा फिटनेस आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित साळवी यावेळेस अतिरिक्त उचली पंचांनी दंडित केलंय आणि व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत कळवते. टीमची धावसंख्या 12. 1 फॉर द विकेट. 1 बाउन्सची ताकीद देखील देण्यात आले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. आधुनिक षटकातील जर आपण पाहिलं तर अंतिमचे 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 बॉल. यावेळेस मात्र कट केलाय. फटका फसलाय. कॅच तू का मी का येस नो या गोष्टीचा मात्र कुठे ना कुठेतरी विचार करावा लागतोय. चेंडू काय आहे? डॉट आहे. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अगदीच आज याच विभागातील युवा सेनाचे नेतृत्व आणि त्याचप्रमाणे कायमस्वरूपी अनेक युवकांच्या गळ्यातील टाईज म्हणून ज्यांना ओळखलं जाते ते सन्माननीय करंजी मडवी साहेब प्रामुख्याने उपस्थित राहिलेत. सुस्वागतम दादा. आज वडिलांच्या खांद्याला खांदा देत असताना त्यांचं देखील कार्य अप्रतिम उत्तमरित्या पाहायला मिळतं आणि आज जर आपण पाहिलं तर ऐरोली परिसरामध्ये आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी त्यांची माजी नगरसेवक त्यांनी कार्यरतची भूमिका त्यांनी साकारली आणि आज वडिलांच्या खांद्याला खांदा देत असताना मात्र अनेक नामांकित रित्या त्यांची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांचे सहर्ष स्वागत ऐरोली प्रीमियर लीग 2025 मध्ये या स्पर्धेच्या वतीने नक्कीच त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. आज करण मित्र मंडळाचे क्रीडांगण उभं करण्याच्या मागे नक्कीच त्यांचा देखील भरपूर मोठा हातभार लागलाय आणि आज क्रिकेट खेळत असताना त्यांचा देखील एक चांगला प्राधान्य आहे. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. 13. 13 धावा. अजूनही 41 करायचे. गोलंदाजी मार्क वरती प्रशांत मार्को. 50 पेक्षा जास्त वय असलेला खेळाडू. पहिलाच बॉल डाऊन द लेग स्टंप. पंचांचा इशारा. व्हाईट प्लस 1. 2 धावा. टीमची धावसंख्या 15. 15 या आकड्यावरती. 39 अजून धावसंख्येची गरज आहे. आतापर्यंत 15 धावा. 24 चेंडू आणि 39 धावा. मॅचची पकड ही खरं तर खूप मजबूत करायची आणि असं म्हटलं जातं बर्ड कॅन नॉट फ्लाय विथ 1 विंग. म्हणजे पक्षी एका पंखाशिवाय उडू शकतच नाही. त्याला उडण्यासाठी 2 पंखांची गरज ही खूप महत्वाची आहे आणि त्याचा दुसरा पंख नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे अर्थातच कुणाल. पहिल्या मॅच मध्ये शांत राहिला आणि पहिल्या मॅच मध्ये शांत राहत असताना मात्र नक्कीच कुठे ना कुठेतरी मात्र आता हात खुले करण्याची संधी मिळेल परंतु स्ट्राईकला येणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती प्रशांत मार्को. शॉर्ट ऑफ पुल केला. हुक केलाय आणि मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. प्रोटेक्शन फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षक बघत राहिले प्रेक्षकांच्या भूमिकेत. 6 या धावसंख्येसाठी मोठा धमाका. प्रथमेश शिंदेच्या बॅटमधनं येतो षटकार. अप्रतिम फटका. टीमची धावसंख्या 21. 21 या आकड्यावरती. 21 धावा. गेली कित्येक वर्ष क्रिकेटवरती अभिराज्य गाजवले या खेळाडूने. यावेळी फिंगर स्क्रोल केले. वेट अँड वॉच. बॉल जसा पडला बघितलं. गती थोडीशी कमी ठेवल्या. जसा टप्पा पडला तसा बॅटचा फेस ओपन केला आणि बॅटला क्लोज आणत असताना बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. 6 या धावसंख्येसाठी आणि षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27. 27 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आणि आता दबाव टाकला मिळेल ती म्हणजे अतिरिक्त स्वरूपात एक सिंगल. 28 धावा.
यावेळेस मात्र काय घडतंय, फटका फसलाय, उंची भरपूर आहे, झेल खाली पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक, ज्या क्षेत्ररक्षकाने ज्या क्षेत्ररक्षकाने पहिली चूक केली, ज्या क्षेत्ररक्षकाने दुसरी चूक केली आणि त्या क्षेत्ररक्षकाने तिसरी चूक देखील केली आहे, म्हणजे जवळजवळ एकाच सामन्यामध्ये 3 चुका. आणि असं म्हणतात ना, चुकीला माफी नाही. आणि चूक ज्या ज्या वेळेस कराल त्या त्यावेळेस त्याचा उत्तर हे पुढच्या काही चेंडूंवरती मात्र दिल्या जाईल. हा चेंडू येतोय डॉट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 29 या आकड्यावरती. 29 धावा, परंतु प्रयत्न करावा लागेल, चांगले एफर्ट्स. यावेळेस चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, स्वतःला मात्र फेकून दिलं होतं झेल खाली, परंतु बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे 4 या धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या पुढे सरकले ते म्हणजे 34 या आकड्यावरती. जर आपण पाहिलं तर या षटकातील शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल 34 धावा. अंतिमचा बॉल येते डॉट आणि या षटकाची होते समाप्ती, म्हणजे पहिल्या 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 17च्या सरीने 34 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी 18 चेंडूंनी जर आपण पाहिलं तर अजूनही 20 धावसंख्येची आवश्यकता असेल. गोलंदाजी मार्क वरती एकनाथ, स्ट्रायकर एंडला बॅट्समन कुणाल. यावेळेस पॅडल स्वीप केले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात आहे. 1 धावसंख्येसाठी कॉल आणि 1 धावसंख्या कंप्लीट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 35 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील जवळजवळ आपण पाहिलं तर 17 आणि जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची हवी शक्यता. पहिली मॅच देखील अप्रतिम रित्या खेळली टीम जर आपण पाहिलं तर जैन औषधी या संघाने. हो, यावेळेस आपण पाहिलं तर फटका फसला, पुन्हा एकदा संधी चालून आले. विजू शर्मा धावतायत, फील्ड करतायत, परंतु बॅकअप आपण पाहिलं तर थोडेसे मात्र दूर राहिले, परंतु एकच धाव मिळेल. 36 धावा. 36. अजूनही 18 करायचे. चांगली स्पर्धा आयडोली प्रीमियर लीग 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम. स्विच पूर्णपणे वापर करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चालले डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळते. अगदी आत्मविश्वासाने मात्र हा फटका खेचायचा प्रयत्न होता. 37 धावा. अजूनही 17 करायचे. सिंगल डबलने टीमचं टोटल हे पुढे जरूर सरकतंय, परंतु ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस डेफिनेटली मोठा फटका येईल. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. गोलंदाजी मार्ग वरती एकनाथ. एका बाजूला जर आपण पाहिले तर एक्सपिरियन्स आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले तर युवा जोश, ज्याच्या मनगटातली ताकद अगदीच आपल्याला पाहायला मिळते मोठमोठ्या फटक्याच्या सहाय्याने. हा देखील फटका खेचायचा होता परंतु बॉल चाललाय अगदीच बीट होऊन विकेट किपरच्या हातामध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत.
हे 2 चेंडू खरं तर खूप महत्वाचे आहेत. 17 धावसंख्येची आवश्यकता असेल. त्यावेळेस संयम दाखवला, सन्मान दिला, चेंडूला पूर्णपणे येऊन दिला, बॅटला अगदी चेंडू थोडासा मात्र ब्रश केला, म्हणजे 38 धावा. म्हणजे आता जर आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू फेस करेल तो म्हणजे कुणाल. आणि तिसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर कंपल्सरी 50+ खेळाडू उतरवणं गरजेचं आहे. त्यामुळे 3 नियम या ठिकाणी लागू होतात. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर सकाळी देखील त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. सकाळपासून देखील ते उपस्थित राहिले आणि आता दुपारच्या सत्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. ते हो, यावेळेस मात्र फुल टॉस आहे, फुल टॉस घेतली, त्याला पाठवलंय 6 या धावसंख्येसाठी. यावेळेस मात्र एक्सपिरियन्सचा चांगला वापर घेतला आणि एका अनुभवी खेळाडूने कशा पद्धतीने मोठा फटका लगावलाय त्याचं ज्वलंत उदाहरण जयंत भंडारी यांच्या बॅट पण येतोय. अंतिमच्या बॉलवरती हा षटकार आणि या षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी तब्बल 10 धावसंख्येची आवश्यकता असेल. अंतिमचं षटक गोलंदाजी मार्क वरती आलाय. अजून 10 धावा करायच्यात. संदीप आलाय. आमचे सन्माननीय वसंतदादा परुळेकर त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू, ते देखील उपस्थित राहिलेत. 40+ दर्जेदार खेळाडू. यावेळेस सरळ बॅटने हा फटका खेचण्याचा प्रयत्न, पहिली धाव प्रचंड वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्यासाठी कॉल आहे आणि आता चित्त्याच्या चपळीने आणि हरणाच्या गतीने दुसरी धाव कंप्लीट केली. 100 आउट ऑफ 100 द्यावे लागतील. चांगला प्रयत्न. ज्या प्रकारे पहिली धाव घेतली त्या प्रकारे दुसरी धाव देखील घेतली, कारण की फुटबॉल खेळत असताना फिटनेस आणि प्रशिक्षक देखील आहेत आणि क्रिकेटवरती एक चांगलं अभिराज्य, चांगले क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून अंडरम ओरम या दोन्ही फॉर्मॅटमध्ये खेळलं जातं. यावेळेस 46 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा आहे. काय घडतंय? गरज नव्हती, परंतु आपलं काम मात्र करून गेलं आणि मैदानाच्या आतमध्ये उतरल्याच्या नंतर फुलटॉस घेतली आणि षटकार लगावला जयंत भंडारी यांनी. अजून 8 धावसंख्येची आवश्यकता असेल. संदीप. हो, यावेळेस मात्र ऑल द राईस मोठा फटका. जसा टप्पा पडला तसा बॅटचा फेस ओपन करत असताना बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे 6 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे जवळजवळ 52 या आकड्यावरती आणि आता जिंकण्यासाठी तब्बल 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. यावेळेस फटका फसलाय. पुन्हा एकदा संधी मिळाली आहे गणेश यांना आणि आता मात्र चूक केली जाणार नाही. विकेटचं होतंय पतन. ज्या विकेटची खरं तर गरज होती ती विकेट या ठिकाणी मात्र मिळाल्या. अर्थातच प्रथमेश शिंदे बॅक टू द डगआउट आपलं काम मात्र पूर्णपणे करून गेलं. आपला संपूर्ण खेळ आणि आपल्या संपूर्ण खेळाने मात्र प्रभावित केलं. प्रेक्षकांना देखील कौतुक करावं लागेल प्रथमेश शिंदे याचं. आणि त्याचवेळी डॉक्टर अल्ताफ सर आपलं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस हा देखील बॉल येतोय डॉट.
यावेळेस खोलवर पद्धतीचा बॉल ड्राईव्ह केलाय, एकच धाव त्या ठिकाणी मिळते. आता जिंकण्यासाठी खरं तर आपण पहिलं एक या धावसंख्येची आवश्यकता असेल. येणारे चेंडू असेल 6 चेंडू आणि एक धाव कंपल्सरी तुम्हाला काढावी लागेल. 6 चेंडू आणि एक धाव. शेवटचं शतक हाताळण्यासाठी भास्कर सावंत आपल्याला पाहायला मिळतील. अंतिमचे बॉल फिरकेचे जादूगर आहेत. यावेळेस पहिलाच बॉल वॉर्निंग बिल दिले. अनुभव देखील भरपूर आहे क्रिकेट खेळत असताना, परंतु हा बॉल येतोय डॉट. शेवटचे 5 चेंडू आणि करायचे ते म्हणजे एक. हो यावेळेस फटका फसलाय, परंतु बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एक या धावसंख्येसाठी हार्ड लक बॅड लक टीम आपण पाहिली तर GS11 खूप चांगला परफॉर्मन्स तुमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला